ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर 4 बघणार आहे. पार्ट एचा जो की आहे आपला फिफो. फिफो ॲक्च्युअली एक मेमरी आहे समजा, आणि फिफोचा फुल फॉर्म काय आहे तर फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे. तर पहिल्याची ब्लॉक डायग्राम वगैरे बघू, मग फंक्शन टेबल बघू, आणि मग किटवरती आउटपुट कसं बघायचं बघू. या व्हिडिओमध्ये माझ्याकडे ॲक्च्युअली किटचा व्हिडिओ नाही आहे आउटपुट दाखवताना, तर मी एक इमेजमध्ये दाखवणार आहे. आणि मग आपण काय करूया की सिम्युलेशनमध्ये पण कसं आउटपुट दिसणार ते पण बघूया. ठीक आहे, तर काय काय आहे तर इनपुटमध्ये काय काय आणि आउटपुटमध्ये काय काय ते मी सांगतो. ठीक आहे, सगळ्यात पहिले डाटा इन म्हणजे काय की आपल्याला ही एक मेमरी आहे, आणि ही जी मेमरी ही म्हणजे 32 बिटची मेमरी आहे. 32 बिट म्हणजे याच्यामध्ये कसं असणार आहे की समजा 8/4 म्हणजे 8 वर्ड्स असणार आहे, सॉरी 8 बिटचे 4 वर्ड्स असणार आहे, असं याचं ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे, आता डाटा इन म्हणजे काय की आपल्याला हे जे वर्ड्स द्यायचे, हे इनपुटमध्ये जे द्यायचे तर हे 8 बिटचे असणार आहे. तर मग 7:1 म्हणजे 8 बिटचा जो डाटा आहे तो आतमध्ये मी देतोय. ठीक आहे, आणि असे आपण 4 वर्ड्स देणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लॉक. आता ऑब्व्हियसली एक सिंक्रोनाइज सर्किट आहे आणि मेमरी आहे, तर याला क्लॉक लागणार आहे, तर आपण निगेटिव्ह स्टिकरवाली क्लॉक घेतोय. ठीक आहे, त्यानंतर हे आहे अनेबल रीड. ठीक आहे, अनेबल रीड म्हणजे काय की एक मिनिट, सॉरी. अनेबल रीड म्हणजे काय की आपण जो डाटा आतमध्ये दिला आहे, समजा इथं आतमध्ये काही डाटा स्टोअर आहे, तर तो डाटा आपल्याला रीड करायचा म्हणजे आउटपुटमध्ये बघायचा, तर त्याला बोलतं अनेबल रीड. जेव्हा आपण अनेबल रीड वर देणार तर तेव्हा आपल्याला डाटा आउटपुटमध्ये दिसायला लागेल की. आणि अनेबल राईट म्हणजे काही आपल्याला डाटा राईट करायचा आहे, म्हणजे आपल्याला डाटा इनपुटमध्ये द्यायचा आहे, तो अनेबल राईट झाला, तर याला अनेबल राईटचं हे मिनिंग आहे आणि अनेबल रीडचं हे मिनिंग आहे. ठीक आहे, हे दोघं काम केव्हा करतात, जेव्हा हे दोघांना आपण 1 देतो. ठीक आहे, अदरवाईज हे 0 असतं. ठीक आहे, रिसेट म्हणजे काय. रिसेट इथं खूप इम्पॉर्टंट आहे. रिसेट म्हणजे जेव्हा आपण रिसेटवरती क्लिक करणार तेव्हा आतमध्ये जो सगळा डाटा आहे तो इरेज होऊन जाणार, सगळं 0-0 होऊन जाणार, आणि माझा एम्प्टी फ्लॅग एम्प्टी फ्लॅग हाय होणार. आता एम्प्टी फ्लॅग काय हे पण मी सांगतो. ठीक आहे, तर जर मी बघितलं डाटा आउट म्हणजे जो डाटा इनपुट दिला तो रीड करण्यासाठी तो डाटा आउट आहे. ठीक आहे, फिफो एम्प्टी आणि फिफो फुल हे आपले 2 फ्लॅग आहे. आता या फ्लॅगचा मिनिंग काय. आता फॉर एक्झाम्पल मी रिसेटवरती क्लिक केलं, क्लिक म्हणजे रिसेटवरच्या बटनवरती क्लिक केलं आणि माझा रिसेट हाय झाला, म्हणजे काय होणार, सगळं आउटपुट जे आहे तर सगळं 0-0-0 होऊन जाणार, म्हणजे माझी जी फिफो आहे, जी मेमरी आहे ती एम्प्टी होऊन जाणार, तर माझा जो फ्लॅग आहे एम्प्टी फ्लॅग तो 1 होणार. ठीक आहे, आणि फॉर एक्झाम्पल तो रिसेट फ्लॅग क्लिक केल्यानंतर समजा मी काही इनपुटमध्ये डाटा दिला तर तो परत 1 पासून 0 होऊन जाईल, कारण की माझी एम्प्टी जी मेमरी ती आता एम्प्टी नाही आहे, ती याच्यामध्ये काही ना काही डाटा आहे. ठीक आहे, आणि समजा माझी मेमरी फुल झाली, जे की माझी 32 बिट मेमरी आहे, असं थोडी की माझ्या मेमरीची स्पेस अनलिमिटेड आहे, कधी ना कधी तर फुल होईल, तर तेव्हा हा जो फ्लॅग आहे तो सुरुवातीला 0 असेल तर तो नंतर जाऊन 1 होऊन जाईल. ठीक आहे, तर हे आपला ब्लॉक डायग्रामचं डिस्कशन आहे. ठीक आहे, आता हेच डिस्कशन जे केलं हे परत या फंक्शन टेबलमध्ये पण लिहिलं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली रो काय की जेव्हा रिसेट क्लिक करतो तर माझा क्लॉक डोंट केअर आहे, राईट डोंट केअर आहे, रीड डोंट केअर आहे, आणि माझा डाटा आउटपुट 0 असणार आहे नेहमी. ठीक आहे, आणि एम्प्टी फ्लॅग माझा 1 होणार आणि फुल फ्लॅग माझा 0 होणार. ओके, त्यानंतर त्यानंतर माझा जेव्हा मी ENW1 देतोय म्हणजे राईट मोडमध्ये आहे, तर तेव्हा मी काय करणार, जे पण माझे 4 वर्ड्स आहे तर ते 4 वर्ड्स कोणते असणार आहे, तर डाटा आउटपुट आपल्याला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, म्हणजे डाटा आउटपुट आधीचे जो डाटा आहे तो पण असू शकतो किंवा 0-0 पण असू शकतो, याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. तर जो पण आपण इनपुटमध्ये देणार तो डाटा जो स्टोअर होऊन जाणार मेमरीमध्ये. ठीक आहे, आणि नंतर काय की आपल्याला जो डाटा स्टोअर केला तो आपल्याला रीड करायचा आहे, तर जेव्हा आपण ENR1 देतोय, हे बघा ENR इथं 1 दिलं, तर तेव्हा जो पण डाटा इनपुटमध्ये होता आउटपुटमध्ये दिसायला लागेल. ठीक आहे, हे झालं फंक्शन टेबलचं डिस्कशन. आता मेमरी 0, मेमरी 1, मेमरी 2, मेमरी 3 हे काय आहे की ॲक्च्युली जे आपण 4 वर्ड्स आपण इथं स्टोअर करतो म्हणून इथं त्यांचे असं 0, 1, 2, 3 असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता मी हे सॉफ्टवेअरमध्ये पण दाखवेलच की आपण याचं आउटपुट सिम्युलेशनमध्ये कसं बघायचं, पण या एक्सपिरियन्ससाठी माझ्याकडे व्हिडिओ नाही, तर याचं आउटपुट मी इथं कसं दाखवणार आहे ते मी दाखवतो, किटमध्ये कसं दिसणार आहे ते मी दाखवतो. ठीक आहे, तर मी थोडंसं झूम करतो. ओके, तर काय करायचं आपण असं इमॅजिन करूया की हा जो माझा स्विच बँक 1 आहे. ठीक आहे, हा माझा स्विच बँक 1 म्हणजे मी इथं डाटा इन देतोय. ठीक आहे, हा जो स्विच बँक 2 आहे हा माझा आउट आहे, म्हणजे डाटा आउटपुट इथं दिसणार, आणि फॉर एक्झाम्पल हा माझा ENW आहे. ठीक आहे, आणि हा माझा ENR आहे. ठीक आहे, आणि हा वाला जो LED आहे हा माझा फुल आहे, आणि हा वाला LED माझा एम्प्टी आहे. ठीक आहे, तर हे मी डिसाईड केलं, आणि हा वाला जो पुश बटन आहे, हा वाला पुश बटन हा माझा रिसेट आहे. ठीक आहे, हा वाला पुश बटन माझा रिसेट आहे. ठीक आहे, तर
आपण आपल्या मनाने हे इनपुट आउटपुट कसं पण चेंज करू शकतो. हे प्लॅन हेडमध्ये आपण कसं करतो हे मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे. तर हेच जे बटन्स आहे हे मी माझ्या प्लॅन हेडमध्ये पण दिले आणि माझ्या प्रोजेक्टमध्ये पण दिले. तर ते मी खाली ड्राईव्हमध्ये जो प्रोजेक्ट टाकणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हेच दिसणार आहे. ठीक आहे. तर काय करणार, सगळ्यात पहिले आपला आउटपुट कसं बघायचं आहे. तर काय करायचं, जसं मी किट चालू केली, इथून किट मी असं चालू केली. ठीक आहे. तर मी काय करणार, सगळ्यात पहिले रिसेटचं बटन दाबून ठेवणार. ठीक आहे. रिसेटचं बटन जसं मी दाबून ठेवेल, तो माझा जो एमटीवाला जो LED आहे तो माझा ग्लो व्हायला लागेल. ओके. एमटीवाला जो LED ग्लो व्हायला लागेल का, कारण की सगळं आतमधलं मी झिरो करतोय, रिसेट करतोय, म्हणजे माझा मेमरी जी रिकामी होती, तर रिकामी होती म्हणजे एमटी फ्लॅग ग्लो होणार. ठीक आहे. आता एमटी फ्लॅग ग्लो झाला त्याच्यानंतर मी काय कराल, जो माझा राईट फ्लॅग आहे याला सॉरी जो राईट जो माझा आहे ENW त्याला मी 1 करेल आणि रीडला मी 0 करणार. ठीक आहे. तर म्हणजे काय, माझा जो FIFO मेमरी आहे ती माझी राईट मोडमध्ये जाते. तर मी काय करणार, इनपुटमध्ये काही पण बीट देऊन टाकणार, 1 1 0 0 वगैरे वगैरे. तर हे 8 बीटचं कॉम्बिनेशन असणार आहे. तर हे मी देऊन टाकणार आणि हे काय होणार, माझ्या FIFO मेमरीमध्ये स्टोअर होणार. ठीक आहे. असे 4 वर्ड्स टोटल स्टोअर होणार. ठीक आहे. 8 बीटचे 4 वर्ड्स. एक मिनटं. 8 बीटचे 4 वर्ड्स असे टोटल आतमध्ये स्टोअर होणार. ठीक आहे. तर हे जे वर्ड्स आहे हे स्टोअर व्हायमध्ये किती टाईम लागणार, तर आपल्याला माहिती आहे की समजा मी MBAमध्ये पण दाखवाल, आपली जी FIFO मेमरी त्याची डेप्थ किती आहे, तर ही डेप्थ ॲक्च्युली 8 बीटची डेप्थ आहे. तर या ऑपरेशनला म्हणजे मेमरी एमटीपासून फुल होण्यासाठी ॲप्रॉक्सिमेटली 16 सायकल लागतं, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली नाही, ॲक्च्युली 16 सायकल लागतं. तर हे 16 सेकंड नंतर माझी जी मेमरी आहे ती एमटीपासून फुल होऊन जाईल. तर मग काय, 16 सेकंडसाठी वेट करायचं. 16 सेकंडसाठी जो पण डाटा आपण इनपुट देतो आहे आपण चेंज पण करू शकतो. तर काय होईल, 16 सेकंड नंतर जसं पहिला बीट गेल्यानंतर, पहिला वर्ड गेल्यानंतर ही एमटी जो फ्लॅग आहे हा चालला जाईल. ठीक आहे. आणि मग जेव्हा मेमरी फुल होईल, जेव्हा 16 सेकंड्सपर्यंत थांबतो आहे, कोणताच ग्लो नाही होणार. आणि जेव्हा मेमरी ग्लो होईल तर आपला जो फुलवाला जो फ्लॅग आहे तो ग्लो व्हायला लागेल. ठीक आहे. तर काय होणार की माझी मेमरी फुल होऊन जाईल. ठीक आहे. आता जेव्हा आपली मेमरी फुल झाली, आपल्याला माहिती मेमरी फुल झाली, तर मी काय करणार, जो माझा रीड आणि राईट ENR आणि ENW तो मी चेंज करणार. तर मी ENR काय करणार, ENRला 1 करणार आणि ENWला मी 0 करणार. म्हणजे आता माझा FPGA तो रीड मोडमध्ये. तर काय होईल, जो पण माझा इनपुटमध्ये जो डाटा स्टोअर आहे तो माझा इथं आउटपुटमध्ये दिसायला लागेल. ठीक आहे. हेच एवढंच आपल्याला किटवरती बघायचं आहे. आणि समजा मी परत रिसेटवरती क्लिक केलं तर परत माझं सगळं एम्प्टी होऊन जाईल आणि सगळा जो डाटा जो सेव्ह होता तो परत जाऊन डिलीट होऊन जाईल. ठीक आहे. तर एवढंच आपलं किटमध्ये आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, एवढं पार्ट झाल्यानंतर आता सिम्युलेशनमध्ये हे आउटपुट कसं दिसतं हे बघूया आणि मग आपण हा व्हिडिओ एंड करू शकतो. ओके. तर आता आपल्याला ISCमध्ये म्हणजे प्रोजेक्ट नॅव्हिगेटरमध्ये आउटपुट बघायचं सिम्युलेशनमध्ये, तर ते आपण बघूया. तर जसं की मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, मी कंप्लीट प्रोजेक्ट बनवूनही दाखवणार आहे थोडा टाईम सेव्ह करायसाठी, कारण की ऑलरेडी आपण हे डिटेलमध्ये डिस्कस केले की प्रोजेक्ट कसं बनवता, रन वगैरे कसं करता हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. ठीक आहे. तर मी काय करणार, डायरेक्ट प्रोजेक्ट ओपन करून दाखवतो जो मी ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. तर मी काय करतो, इथं FIFOमध्ये जातो. हा माझा FIFOला प्रोजेक्ट आहे आणि मी काय करणार, आपल्याला माहिती आहे तिथं सिंथेसिस वगैरे करायचं, इम्प्लिमेंटेशन म्हणून ते आपल्याला माहिती आहे, ते आपण केलेलं आहे. सिम्युलेशनवरती जम्प करूया. मी इथं TVMवरती जातो आणि सिमिलर बिहेवियर मॉडेलला रन करतो. ठीक आहे. हा रन झाला. ओके. आता याच्यानंतर काय करायचं, याला फुल स्क्रीन करायचं. तर फुल स्क्रीन करण्यासाठी याला फ्लोट करणार मी. ठीक आहे. फ्लोट केल्यानंतर मी याला झूम टू म्हणजे झूम आउट करतो आणि हे माझं आउटपुट दिसतंय. आता इथं आपल्याला काय काय चेंजेस करायचे, जसं की आपल्याला माहिती आहे आपण इथं मेमरीमध्ये 8 बीटचा डाटा देतो. तर 8 बीट म्हणजे हेक्साडेसिमलमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला बघायला किंवा शिकायला सोपं जाईल. तर मी काय करणार, हा जो माझा पिरियड वाला आहे, पिरियडची मला काही गरज नाही, याला मी डिलीट करून देणार, याची आपल्याला गरज नाही. इनपुट आणि आउटपुट जायचं रॅडिक्स हे चेंज करूया, याला रॅडिक्सला आपण हेक्साडेसिमल करू. ठीक आहे. आणि आउटपुटला पण मी रॅडिक्स हेक्साडेसिमल करणार. ओके. आता आपण आउटपुट बघू. तर सुरुवात कुठून करायची, सुरुवात मी थोडंसं झूम केलं आणि सगळ्यात लेफ्ट मोस्ट एंडला आलं. ठीक आहे. तर सुरुवात करायची रिसेटपासून. ठीक आहे. तर मी काय केलं, रिसेटचा फ्लॅग 1 केला आहे, म्हणजे माझा रिसेट क्लिक झाला आणि रिसेट क्लिक केल्यानंतर मला माहिती आहे सगळे आउटपुट 0 होऊन जाणार. तर मला इथे दिसतंय डाटा आउट, इथं सगळं 0 0 0 0 दिसतंय. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय, तर सध्या माझा रिसेट फ्लॅग 1 आहे आणि मी काहीच करत नाही आहे. ना माझा ENR चालू आहे ना माझा ENW चालू आहे. हे बघा, हा सेक्शनमध्ये बघू शकतो आपण, ना माझा ENR चालू आहे ना माझा ENW चालू आहे. ठीक आहे. आता या पॉईंटला 40 नॅनो सेकंडवरती इथून जो आहे हा जो सेक्शन आहे, इथून 40 नॅनो सेकंडला मी काय केलं, इथं वरती 40 नॅनो सेकंड दिसतंय. तर 40 नॅनो सेकंडला मी राईट फ्लॅग जो आहे माझा, सॉरी फ्लॅग नाही, राईट अनेबल मी चालू केलं.
राईट एनेबल चालू केलं म्हणजे माझा जो फिफो मेमरी आहे ती माझी राईट मोडमध्ये गेली. आता मी काय करतोय, राईट मोडमध्ये जसं मी गेलो तर डाटा इनपुटमध्ये मी काय देतोय 1 2 3 हे हेक्साडेसिमलमध्ये मी शिकवताना बोलताना म्हणत देतोय. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 असं आपण इनपुटमध्ये देतोय. जसं जसं मी इनपुटमध्ये देतोय तर हे एफपीजीमध्ये जात आहे आणि एफपीजीमध्ये स्टोअर होत आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर मी काय करतोय, 140 नॅनो सेकंडवरती मी राईट फ्लॅग बंद करतोय आणि रीड फ्लॅग चालू करतोय. काय सांगितलं मी, राईट फ्लॅग बंद करतोय आणि रीड फ्लॅग, फ्लॅग नाही मी फ्लॅग चुकीने बोलतोय, ENR सॉरी ENW बंद करतोय आणि ENR चालू करतोय. तर ENR चालू केलं म्हणजे काय, रीड अनेबल चालू केलं म्हणजे जो डाटा मी आतापर्यंत राईट केलाय तो माझा रीड झाला पाहिजे. तर इथे आपण बघू शकतो, जे मी काय केलं होतं 1 2 3 असं इनपुटमध्ये दिलं होतं, तर आउटपुटमध्ये मला दिसायला लागतंय डाटा आउटवरती 1 2 3 आणि जसं माझा रीड फ्लॅग बंद झाला हे परत माझं जे रीडिंग मोड आहे तो पॉज होऊन जातो, जसं की इथे दिसतंय 4. तर हे पॉज झालं म्हणजे याच्या पुढे मी रीड करत नाही, कारण की मी रीड फ्लॅग पण बंद केला आणि राईट फ्लॅग पण बंद केला. आता 9 नंतर इथं 10A दिसते. 0A म्हणजे काय, 10 असतं. तर हे पण इथं कंटिन्यू दिसते सिम्युलेशनमध्ये, कारण की ना इथे मी राईट करतोय ना रीड करतोय. ठीक आहे. आता समजा आपण कंटिन्यू केलं आणि परत मी इथं राईट फ्लॅग दिला, तर माझी लास्ट काउंटिंग काय होती, ए होती. आता ए नंतर परत काय येणार आहे, बी येणार आहे, कारण की 10 ए म्हणजे 10 असतं हेक्साडेसिमलमध्ये, हेक्साडेसिमल तो डेसिमलमध्ये. तर बी सी डी हे कंटिन्यू होतं, ई नंतर आपल्याला ही हेक्साडेसिमलची काउंटिंगमध्ये हे कंटिन्यू होत आहे. आता हे राईट फ्लॅग झालं. ठीक आहे. आता राईट फ्लॅग नंतर परत समजा मी थोड्या वेळाने रीड फ्लॅग दिला, तर माझा रीड फ्लॅगची लास्ट काउंटिंग काय होती, 4 होती, कारण की मी लास्ट 4 वरती रीड फ्लॅग बंद करून दिला होता. 4 नंतर हे वापस कंटिन्यू झालं, 5 6 7 8 9 10 असं कंटिन्यू होत आहे. तर हेच माझ्या मेमरीचं जेवढं सांगायचं होतं तेवढं इथं मी सांगितलं आहे. ठीक आहे. तर असं आउटपुट जर आपण मी एक्सटर्नल एक्सप्लेन केलं तर त्याला काहीच क्वेश्चन येणार नाही आणि समजा त्यांनी काही विचारलं तर त्याचा आन्सर पण आपण देऊ शकतो. ठीक आहे. तर आता सिम्युलेशनमध्ये आउटपुट बघितलं, किटवरचं आउटपुट मी फोटोमध्ये दाखवलं की कसं बघायचं. सेम टू सेम. आता माझ्याकडे व्हिडिओ नव्हता म्हणून मी व्हिडिओ नाही दाखवू शकलो की किटवरती डायरेक्टली LED कशी ग्लो होता वगैरे वगैरे. तर त्याच्यासाठी सॉरी. आणि आता आपण काय करू की समजा सगळे एक्सपेरिमेंट डन आहे. समजा तुम्हाला काही डाऊट असला तर तुम्ही मला डायरेक्टली व्हॉट्सअप करू शकता किंवा कमेंट्समध्ये सांगा. मी पार्ट बी पण ऑलरेडी कंप्लीट अपलोड केलेला आहे. हा लास्ट व्हिडिओ आहे जो की मी आज अपलोड करणार आहे. याच्यानंतर सगळे एक्सपेरिमेंट अपलोड झालेले आहे. काही डाऊट्स असले तर विचारा. आणि समजा मला जर असं काही वाटलं की कोणत्या व्हिडिओमध्ये काही चेंजेस आहे, जसं की फिफाबद्दल मी काही सांगितलं तर मला थोडंसं डाऊट आहे की समजा आउटपुटमध्ये कसं दिसतं. समजा मला काही चेंजेस वाटले, ALUचा पण एक डाऊट आपला राहिला आहे, जो जर कोणाला आठवत असेल तर त्याच्यामध्ये काही मला वाटतं सिपो का पिपो मोडमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. तर असे जर काही चेंजेस जर आले तर ते मी पोस्ट करत राहणार आणि ग्रुपवरती टाकेल किंवा मग मी चॅनलवरती एका पोस्टमध्ये टाकून देईल किंवा व्हिडिओ पण टाकू शकतो. ठीक आहे. आणि जर मला काही ट्रिक्स जर भेटल्या तर ट्रिक्स पण मी टाकेल. आणि आपले सगळे VLSI एक्सपेरिमेंट जे 9 एक्सपेरिमेंट मला वाटतं 9 का 10 एक्सपेरिमेंट डन आहे. बघा, जर काही डाऊट आले तर विचारा आणि चांगली प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.